नमस्कार. आज आई विठाबाईचे 10 मासिक पुण्यस्मरण. या निमित्ताने जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो आणि आप्तेष्टांनो, आज आपण एका अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जगण्याशी आणि मरणानंतरच्या सामाजिक वर्तनाशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे मृत्यू, माणसं आणि सल्ल्यांचा बाजार. विधीपेक्षा विवेकाची गरज. राम नाम सत्य आहे. हे वैश्विक सत्य जितके अटळ आहे तितकेच त्या भोवतीचे मानवी वर्तन आज विचित्र आणि बाजारू होत चालले आहे. मृत्यू ही एक अत्यंत वैयक्तिक आणि कौटुंबिक शोकाची घटना असते, पण आपल्या समाजात दुर्दैवाने तिचे रूपांतर एका सामूहिक कार्यक्रमात आणि कर्मकांडांच्या प्रदर्शनात झाले आहे. एखाद्या घरात मृत्यू झाला की दुःखापेक्षा सूचनांची घाई जास्त असते. ज्यांना मृत व्यक्तीच्या आयुष्यात कधीही रस नव्हता ते अचानक अंत्यविधीचे तज्ज्ञ बनतात. डोकं दक्षिणेला ठेवा, तुळशीचं पान टाका, कापूस लावा, अशा सल्ल्यांचा इतका भडीमार होतो की सावरण्याआधीच कुटुंब या तांत्रिक बाबीच्या ओझ्याखाली दबून जाते. इथे विज्ञानाचा अभाव आणि भीतीचा पगडा जास्त असतो. असं केलं नाही तर पुण्य मिळणार नाही किंवा असं केलं तरच गती मिळेल, अशा धमकावणीवाच्या सूचना देऊन शोकाकुल परिवाराच्या मनात भीती पेरली जाते. आज देव आणि धर्माच्या नावाने अंधश्रद्धेचा एक मोठा बाजार उभा झाला आहे. ज्योतिष सांगणारे, मंत्रतंत्र करणारे, ग्रह शांतीच्या नावाखाली भविष्य बदलण्याचे आश्वासन देणारे असंख्य बुवा बाबा समाजात वावरत आहेत. मृत्यूनंतरच्या विधीपासून ते आयुष्यातील संकटांपर्यंत प्रत्येक ठिकाणी भीती विकली जात आहे. खरे अध्यात्म कधीही भीती निर्माण करत नाही. ते माणसाला आत्मविश्वास देते आणि विवेकाचा मार्ग दाखवते. आपण आपल्या मुलांना काय देत आहोत? भीती की विवेक? अंधश्रद्धा की विचारशक्ती? हा विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेने आपल्याला याच विवेकाचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव किंवा गाडगे बाबा यांनी लोकांना चमत्कारी स्वप्ने दाखवले नाहीत. त्यांनी कर्मकांडावर प्रहार केला आणि श्रमावर तसेच विवेकावर विश्वास ठेवायला शिकवले. संतांचा वारसा जपायचा असेल तर तो केवळ अभंग म्हणण्यात नाही तर जीवनात विवेक स्वीकारण्यात आहे. बहिणाबाईंच्या ओळीप्रमाणे, अरे ज्योतिषा, माझी दारी येऊ नको, माझे दैव मले कळे, माझा हात नको पाहू. हा आत्मविश्वासच माणसाचे भविष्य घडवतो. ग्रह तारे नव्हे. विज्ञानाने कधीही ग्रह ताऱ्यांचा मानवी नशिबाशी संबंध मान्य केलेला नाही. त्यामुळे कुंडली जुळवणे, रत्नखडे किंवा वास्तुदोष यासारख्या गोष्टी म्हणजे केवळ फसवणुकीचे प्रकार आहेत. आजकाल अंत्यविधीला येणाऱ्या गर्दीत सर्वसंवेदना कमी आणि हजेरी जास्त असते. स्मशानातील कट्ट्यावर बसून जेव्हा लोक राजकारण किंवा व्यवहाराच्या चर्चा करतात तेव्हा माणुसकीची पातळी खालवलेली असते. मृतदेहापेक्षा विधी कसा झाला आणि जीवन कसे होते यावरच चर्चा रंगते. शोकसभांमधील भाषणे कधी कधी इतकी कृत्रिम असतात की त्यातून मृत व्यक्तीचा सन्मान कमी आणि बोलणाऱ्याची जाहिरातच जास्त होते. या गोंधळात ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या परिवाराकडे कोणाचेच लक्ष नसते. अशा वेळी परिवाराने मात्र काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. स्वतःच्या शांततेसाठी निर्णय घ्यावेत. सल्ले देणारे 100 असतील
पण निर्णय घेणारे तुम्ही आहात. लोकांच्या भीतीपोटी नाही, तर मृत व्यक्तीच्या आदरापोटी गंभीर राहा. घराबाहेरच्या गोंधळापासून वाचण्यासाठी नातेवाईकांमधील एका समजूतदार व्यक्तीला नियोजनाची जबाबदारी द्या, जेणेकरून मुख्य परिवाराला दुःख व्यक्त करायला वेळ मिळेल. भावनेच्या भरात मृत्यू प्रमाणपत्र किंवा इतर कायदेशीर कागदपत्रांकडे दुर्लक्ष करू नका. हे भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी महत्वाचे आहे. शेवटी एकच लक्षात ठेवा, सल्ले देणारे माणसे 2 दिवसांनी आपल्या घरी परततील, पण त्या निर्णयाचे परिणाम आयुष्यभर तुम्हालाच भोगायचे आहेत. समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्या माणसाचा सन्मान कशात आहे हाच विचार केंद्रस्थानीच ठेवा. सल्ले देणाऱ्यांपेक्षा सावरणारा हात बना आणि विधीपेक्षा नात्यांच्या ओलाव्याला जपा. चला तर मग याच विवेकी विचारांसह आपण आजच्या भजनाचा आनंद घेऊया. कैलासवासी आई विठाबाईचा संपूर्ण परिवार. धन्यवाद. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासे, आलो याची कारणासे. बोलले हे ऋषी, बोलले हे ऋषी, सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग, आडराने भरले जग. उच्चिष्ठाचा भाग, उच्चिष्ठाचा भाग, शेष उरला तो देऊ, शेष उरला तो देऊ. अर्धे लोपली पुराणे, अर्धे लोपली पुराणे, नाश केला शब्दगंगाचे,